बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होते। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता या निवडणुकीच्या रिंगणात संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांची एंट्री झाली। मी सुद्धा गावचा माणूस आहे, त्यामुळे मलाही बिनविरोध निवडून दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मस्साजोग सरपंच पदाचे उमेदवार स्वरूपानंद देशमुखांनी दिली आहे। निवडणूक पार पडायची जसं म्हणलं तसं खूपच नाही वाटत होतं। आता सगळ्या जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही जे अन्नाचे स्वप्न राहिलेले आहेत ते आम्ही 1.5 वर्षात पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे। प्रत्येकाची आपली आपली इच्छा, लोकशाही आहे त्याच्यामुळे कुणी पण ते करू शकते। अश्विनीताई ह्या माझ्या वहिनी आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांनी ह्या 18 महिन्याच्या कालावधीसाठी राहावं आणि गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असं एवढंच मी सांगेन। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा, फॉर्म भरण्याचा आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचा। त्याच्यामुळं त्या गोष्टीवर आपण बोलणं उचित देखील नाही। ते त्यांच्या डोक्यात जे काय गोष्टी असतील गावाविषयीच्या ते मांडतील। 9 डिसेंबरला आमचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्या दिवशीपासून आमच्या गावामध्ये त्या न्यायालयीन लढ्यामध्ये पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभा राहतो। कुटुंबाच्या काल बी होतो, आज बी आहेत, आजच्या घडीला आणि भविष्यात बी आम्ही तेवढ्याच ताकदीने त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। लोकशाही, मला स्वातंत्र्य, मी दबाव कशामुळे घेऊ शकतो? माझं गाव, उलटं गावाला माझं म्हणणं आहे, तुम्ही मला बिनविरोध का देत नाहीत? मी बी गावचाच माणूस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।